रामकृष्ण हरी. खरंच उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. संत दर्शने आला व पद्मनाभ जोडेला. संपुष्ट हृदय पेटी करुणी कोटी साठू. तुका मने होता ठेवा तो या भावात सापडला. मला तरी ह्या अभंगाचा समर्पित अर्थ लक्षात आला की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. 4 वर्षापूर्वी आम्ही बंदी शेगावच्या बाजारपेठेच्या रस्त्याच्या कडेला आमचे तंबू असायचे. शासनाने रस्ता मोठा केला, रुंदीकरण झालं. आमचे सगळे तंबूची जागा त्या पुलाच्या मार्गे गेली. मग आम्हाला साळुंके माऊलींचा सहकार्य झालं. त्यांच्या इथं आम्ही इथं वसलेला आलो. त्या वर्षापासून आमचे पर माऊली आमच्या सहवासात आले आणि आपल्या या ठिकाणी बघा आता किती सुंदर असा आपला परिसर दिसतोय. सगळीकडे बाजूला दिंड्या, माऊलीचा सहवास आणि दरवर्षी आमचे साळुंके परिवार आपल्या सेवेला अतिशय मनोभावे सेवा करतात. आणि अशा या पांडुरंगाच्या चरणी विठ्ठल मंदिराच्या समोर आपण व्यासपीठात बसलोय आणि अशा ठिकाणी सातत्याने दरवर्षी आम्हाला हरिभक्त परायण विजयकुमार महाराज फळ माऊली त्यांना ज्ञानदास म्हणतात, ज्ञानरत्न म्हणतात. खरोखर आहे, त्यांना खूप त्यांचा ज्ञानेश्वरचा अगाध अभ्यास आहे. मी सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. अशीच कृपादृष्टी हरिपाठाच्या माध्यमातून आज खरंच इतकं सुंदर प्रवचन. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्रची होय त्याचा हरिपाठ का म्हणत माझा खरंच हरिपाठ पाठ नाही, पण एक अभंग जगायची ताकद आहे. मात्र एक अभंग जगायचं सामर्थ्य मी ठेवलेलं आहे. मला खरंच आळंदीने वारकरी भूषण पुरस्कार दिला, तिथेही सांगितलं माझा हरिपाठ पाठ नाही, पण एक अभंग जगायची ताकद मात्र निश्चित माझ्यात आहे. आणि मी एकच अभंग जगतोय, तो म्हणजे एकनाथ महाराजांचा हरी बोला नाही तरी आबोला. व्यर्थ गलबला करू नका, नको नको मान, नको अभिमान, आणि सोडी मी तू पण तोच सुखी. या 4 ओळीचा अर्थ कळला आणि आपलं रामकृष्णाने लेखन चालू ठेवलं. खूप खूप धन्यवाद माऊली. आपल्या मुंबई ते पंढरपूर पायी दिल्ली श्री संत वेदा दिल्ली क्रमांक 24च्या माध्यमातून आलेल्या सर्व भाविकांना मी धन्यवाद देतो. आणि आपल्या दिल्लीच्या वतीनं आपल्या दिल्लीच्या वतीनं हा श्रीफळाचा सन्मान त्यांनी द्यायचा आहे. आमचे तानाजी महाराज येतील. आपले आम्हाला लाभलेला यावर्षी हा रत्न आहे, हिरा आहे. तानाजी महाराज आमचे वांगणीचे कीर्तनकार आहेत. खूप सुंदर प्रवचन रूपी सेवा, कीर्तनाची सेवा करतात. त्यांच्या शुभ हस्ते आमच्या या फळ माऊलींचा पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आणि त्याचबरोबर आपल्या मुंबई ते पंढरपूर दिल्लीसाठीच नव्हे तर सगळ्या आपल्या वारकरी सेवेच्या आपल्याला ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आपल्या साळुंके परिवाराला सुद्धा वडिलांच्या वतीनं चला त्यांचा सन्मान आपण तरी त्यांच्या वतीने तुम्ही स्वीकारा. हा नारा आमच्या तात्यांना पोहोचलेला आहे. बसू माऊली ऐका महाराज क्या बात आहे. आपल्या माझ्या आपल्या दिंडीच्या वतीनं तुम्ही श्रीफळाचा सन्मान घ्या. आपल्या वारकऱ्यांच्या सेवेला ही 4थं वर्ष या जागेचं बर्डी सेवा आलं की निश्चित आमचा हा आनंदाचा तो प्रसार असतो. तिथं आले जरा मोकळे होता अंग. सेवा भाव खूप सुंदर, भक्ती भावना सगळं आम्हाला आपण आल्यावर व्यवस्थित. तुमच्या शुभ हस्ते आपल्या तात्यांना श्रीफळ द्या. आपल्या दिंडीच्या वतीनं ज्या माऊलींच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला हे सगळं निसर्गरम्य वातावरण, विठ्ठल रुक्माईचे मंदिर, परिसर, सभा मंडप आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या महिलांना जागा. पुंडलिक वार देवारी विठ्ठल रामकृष्णाने हा तुमचा पण हात लावता. पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. संत शिरोमणी रोहिदास महाराज की जय. रामकृष्ण. आमच्या साळुंके परिवाराच्या वतीने पण आपल्या फळ माऊलींचं श्रीफळ देऊन सन्मान करत आहे. अशाच कृपा आशीर्वाद त्यांचा दरवर्षी आमचे पाटील महाराज आल्याला बोलले फळ महाराजांचं कीर्तन आम्हाला ऐकायचं आहे. तर खूप छान धन्यवाद. अशीच सातत्याची सेवा
त्यांच्याकडून घडो आणि त्यांना उदंड आयुष्य मिळो. माऊलीचा गाढा अभ्यास करणारे आमचे कलेक्टर साहेब खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी.